रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतदानासाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून झाली सुरुवात. सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला अत्यंत शांततेत सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील 1693 मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात नागरिक उत्साहानं सहभागी होत असून जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनीही नागरिकांना मतदानाचे आवाहन केलं आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 4286 मतदान यंत्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया राबवली जात असून 5455 अधिकारी हे तैनात करण्यात आले आहेत. महिला मतदारांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात लक्षणीय असून 11,73,899 मतदार आज उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. विशेष म्हणजे यंदाही रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिला मतदार संख्यांची संख्या जास्त आहे. 5,64,976 पुरुष मतदारांच्या तुलनेत 6,08,993 महिला मतदार असून सकाळच्या सत्रात महिला मतदारांचा केंद्रावर मोठा सहभाग दिसून आला. निवडणूक डिंगरात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी एकूण 229 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत, तर जिल्ह्यातील 9 पंचायत समित्यांच्या एकूण 112 गणांसाठी 434 उमेदवार रिंगणात आहेत. आज सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला झाली सुरुवात. दापोली मतदारसंघात पहिल्या टप्प्यात सकाळी 9:30 वाजेपर्यंत 11.16% इतकं मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिलं आहे. दापोली तालुक्यातील मतदार अतिशय उत्साहात सकाळपासून मतदार केंद्रावर जात असून दापोली तालुका प्रशासनानं अत्यंत चोख व्यवस्था ठेवली आहे. विशेष प्रतिनिधी सलीम लखांग आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.